ब्राह्मण समाज आणि भारतीय जनता पार्टी एक वेगळी नाळ जुळलेली आहे आणि ती सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या प्रवासात आपल्याला दिसते। ब्राह्मण समाज इतरही पक्षात आपल्याला दिसतो, जेवढा भारतीय जनता पार्टी बरोबर दिसतो त्यापेक्षा कदाचित इतर पक्षांमध्ये कमी दिसतो। त्याचं कारण विचारधारा जुळणारी आहे। तीच विचारधारा भारतीय जनता पक्षाने पाळते। भारतीय जनता पार्टीत ब्राह्मण समाजाचे अनेक नेते घडून गेले। आजही भारतीय जनता पार्टी ब्राह्मण समाजाच्या गंभीरपणे उभी राहते। नुकतंच आमच्या याज्ञवल्क आश्रमचं उदाहरण घेतलं तर 97 वर्ष जुनी असलेली संस्था बांधणीसाठी प्रतीक्षेत होती आणि याच वेळी भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी असतील, नेते असतील, यांनी एक मोलाचं सहकार्य याज्ञवल्क आश्रमला केलं आणि आश्रमाची पुनर्बांधणी करण्याच्या दृष्टिकोनातून मोठा सहभाग या नेत्यांचा लाभला। याचं कारण एकच आहे की ब्राह्मण समाजाचा आणि भारतीय जनता पार्टीचा जो ऋणानुबंध नाळ जुळलेली आहे, यामुळेच या सगळ्या गोष्टी शक्य होतात। आजही ब्राह्मण समाज भारतीय जनता पार्टीबरोबर खंबीरपणे उभा आहे, उद्याही राहील। ज्यावेळी भारतीय जनता पार्टी अगदी छोटी होती त्या दिवशी देखील ब्राह्मण समाज सोबत होता। आजही ब्राह्मण समाज सोबत आहे आणि कदाचित ब्राह्मण समाजाची जी विचारधारा जुळलेली आहे त्यामुळे ब्राह्मण समाज उद्या देखील भारतीय जनता पार्टी बरोबर राहील। 2014च्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टीकडनं ब्राह्मण समाजाच्या ज्या अपेक्षा होत्या त्यातल्या काही अंशी आज पूर्ण झालेल्या आहेत, काही राहिल्या असतील, परंतु ब्राह्मण समाजाला हा विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीच हे पूर्ण करू शकतं। म्हणूनच ब्राह्मण समाज भारतीय जनता पार्टीला आज देखील साथ देतो। काही विलंब होतोय पण हरकत नाही, भारतीय जनता पार्टी योग्य दिशेने वाटचाल करते। हिंदुत्वाचं काम करताना इतर राजकीय पक्षांची परिस्थिती आज आपण सगळेच बघतो, परंतु भारतीय जनता पार्टीचं माप थोडंसं हिंदुत्वाच्या बाजूने आजही झुकलेलं आहे। हिंदुत्वासाठी कार्य करायचं, कारण पाया हिंदुत्वाचाच असल्यामुळे भारतीय जनता पार्टी आजही हिंदुत्वाचं काम करते हे आम्हाला ठाम वाटतं। म्हणून भारतीय जनता पार्टीवर ब्राह्मण समाज सातत्याने उभा आपल्याला दिसतो। भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांना याज्ञवल्क आश्रमतर्फे शुभेच्छा।